नमस्कार मंडळी. नुकताच ना एक तारीख येऊन गेली, ती म्हणजे 19 नोव्हेंबर. तुम्हाला माहिती आहे का या दिवशी मी याला तारीख का म्हटलं? दिवसही म्हणू शकत होतो, कारण बरेच दिवस येतात. पण 19 नोव्हेंबरला काय आहे तुम्हाला माहिती आहे का? गुगल करताय? कदाचित गुगललाही माहिती नसेल की काय आहे. मी सांगते तुम्हाला. 19 नोव्हेंबर म्हणजे जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. आता तुम्ही हसाल, असाही कुठला दिवस असतो का हो? पुरुषांचाही दिवस असतो का? असे बरेच दिवस आपल्याला माहिती आहे. आजपर्यंत बरेच दिवस आपण सेलिब्रेट केले. मग महिला दिवस आहे, मातृ दिवस आहे, बालिका दिवस आहे, चॉकलेट दिवस आहे, टेडी डे आहे, रोज डे आहे. पुरुष दिवस साजरा करण्याचा त्याला हक्क तरी आहे का? की सर्व पुरुषांना प्रश्न आहे की पुरुष डेच्या दिवशी तुम्हाला किती लोकांनी पुरुष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या? प्रश्न पडलाय ना. हो, अगदी गमतीशीर आहे, अगदी मजेत आहे. कारण पुरुष दिवस साजरा करावा असं पुरुषांनी केलं तरी काय आणि करतात तरी काय? मग छत्रपती शिवाजी महाराज असो, राणा प्रताप असो, एपीजे अब्दुल कलाम असो, हे सुद्धा पुरुषच होते ना. यांनी या देशासाठी, या मातीसाठी आपल्या प्राणाचं अर्पण केलं. महिला दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या थोर महिलांचे फोटोज लावतो, वेगवेगळ्या थोर महिलांचे आपण कार्य दाखवतो. मग पुरुष दिनाच्या दिवशी का नाही? खरं हो, गमतीचा भाग तर हे आहे की महिला दिनाच्या दिवशी आपण जेवढ्या महिलांना शुभेच्छा पाठवतो ना, त्यातली एकतरी महिला तुम्हाला पुरुष दिवसाच्या दिवशी शुभेच्छा देते का? विचारा. आणि सहज हसायला पण येते. तो प्रश्न येते ना. गमतीचा जरी विषय असला तरी गंभीर आहे. कारण समाजाने पुरुषाला नेहमी कठोर दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चित्रपट बघा, तुम्ही नाटकं बघा, तुम्ही कथा बघा. अत्याचार करणारा पुरुष, कोणी आतंकवादी असेल तर तो पुरुष, कोणी चोर उचक्का असेल तर तो पुरुष, कोणी गुंडेगिरी करणारा असेल तर पुरुष, कुठे मारामारी करणारा असेल तर तो पुरुष. अहो, इव्हन तेवढंच नाही तर आपण वेगवेगळ्या गोष्टीला लिंग जेव्हा दिले ना, तेव्हाही त्याला बदलवलं. म्हणजे गोड जिलेबी असेल स्त्रीलिंगी, सुंदर बर्फी असेल स्त्रीलिंगी, आणि कठोर दणकट लागणारा असेल तो नारळ म्हणजे पुरुष. गमतीशीर आहे, पण आपण पुरुषाला याच व्याख्यात मानतो. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा समाजाचा हाच. मातृदिनाच्या दिवशी आपल्याला आई आठवते, आईचं प्रेम आठवते. पण बापाच्या बनेलीला पडलेल्या छिद्रामुळे त्याने तुमचं आयुष्याची छिद्र बुजवलेत, हे तुम्हाला कधी दिसते? निश्चितच. आणि दिसायला तरी पाहिजे. पुरुषांच्या वाट्यात कधी आले नाही. पुरुष स्ट्रॉंग आहे, पुरुष सहनशील आहे, त्याने जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे. आणि निश्चित म्हणजे हे त्याचं कामच आहे, जबाबदाऱ्या घेणं. म्हणजे तो काही खूप थोर उपकार करत नाही पुरुष तुमच्या. त्याने जबाबदाऱ्या पेलल्याच पाहिजे, त्यांनी कुटुंबाला चालवलंच पाहिजे, त्यांनी म्हातारपणात आईची सेवा केलीच पाहिजे, त्यांनी आपल्या मुलीला मोठं केलंच पाहिजे, त्यांनी आपल्या बायकोचे सगळे शोक पुरवलेच पाहिजे. तो काही उपकार करत नाही, हे त्याचं कर्तव्यच आहे. जबाबदाऱ्या समाजाने पुरुषाला लादल्याच आहे आणि ते त्याने पूर्ण केलंच पाहिजे. आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग तो काय थोर उपकार थोडी करतो, मग कशाला त्याच्यासाठी पुरुष दिवस साजरा करतो? तो झिजतोच आहे. त्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरमर करायचं त्याने केलंच पाहिजे, कारण त्याने पुरुषामध्ये जन्म घेतलेला आहे. त्याने सगळ्याचा सांभाळ केला पाहिजे. अरे, एखादा पुरुष एकटाच जेव्हा बाहेर जेवायला जातो तर तो साधारणतः एक 50-60 रुपयाची थाळी घेऊन जेवतो. पण तोच पुरुष जेव्हा आपल्या कुटुंबाला घेऊन जेवायला जातो ना, एका चांगल्या हॉटेलमध्ये नेण्याचा, आपल्या वाटेचं सुख आपल्या कुटुंबाला मिळावं यासाठी नेहमी धडपडत राहणारा पुरुष हा प्रेमासाठी नेहमीच वंचित राहिलेला. नेहमी. नाही, मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या, तुम्ही आमच्यासाठी कार्यक्रम करा, ब्रँड्स जसे महिला दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या ऑफर्स देतात तसे तुम्ही द्या, असं मी म्हणत नाही. कारण पुरुष त्याचा हक्कदारच नाही, त्याला भावना नाही, त्याच्या अपेक्षा नाहीत, त्याला काही करायचं नाही. कारण झिजायसाठी मरायसाठी तो या जगात आलेला आहे. आणि पुरुषाला भीकही नको. काय गरज आहे? तो कठोर आहे,
तो कोणाची काळजी करत नाही, तो प्रेम करत नाही. हे सगळं समज आपले आहेत पुरुषांबद्दल. मग का त्याच्यासाठी पुरुष दिवस साजरा आहे? कारण गरजच नाही. कारण हा पुरुष रूपी पडदा तुम्ही कधी उलगडून पाहण्याचा प्रयत्न नसतो. हो, त्यालाही गरज आहे प्रेमाची. हो, त्यालाही गरज आहे स्नेहाची. त्यालाही एकटं असल्यावर भीती वाटते. त्यालाही वाटते की कुणीतरी आपला हात थांबावा. त्यालाही वाटते कधीतरी रडा. पण त्याला हे सगळं विचारणार. त्यालाही वाटते आपल्या आतमधलं दुःख लोकांना सांगावं, पण त्याचं ऐकणार. म्हणून तो कधीच बोलत. म्हणून तो कधीच रडगाणी. असो, गमतीचा विषय होता. म्हणजे मला असं काही म्हणायचं नाहीये. असो, पण सगळ्या पुरुषांसाठी माझ्याकडनं सगळ्यांना संवेदना आहेत आणि आपल्या सगळ्या पुरुषांना या पुरुषांकडून उशिरा का होईना पुरुष दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी मेन्स डे. धन्यवाद.